राजकारण आणि निवडणुकीत फक्त पैसा असून चालत नाही मित्रांनो. तिथे अचूक चाणक्य नीती सुद्धा हवी. आणि याच नीतीचा सर्वात मोठा बादशाह म्हणजे प्रशांत किशोर. 2014 मध्ये जेव्हा देशभरात अब की बार मोदी सरकारचा नारा घुमला, त्या रणनीतीचे खरे मास्टर नाही प्रशांत किशोर होते. त्यांनी चाय पे चर्चा सारख्या आयडिया आणून भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळवून दिले. सोबतच तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि वाय.एस.आर काँग्रेस सारख्या अनेक पक्षांना वेगवेगळ्या राज्यात त्यांनी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीनुसार जिंकून दिले. प्रशांत किशोर यांचा प्रवास इतकाही सोपा नव्हता. जेव्हा त्यांचं नोव्हेंबर 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसुराज पक्षाने 238 जागावर उमेदवार उभे केले, तेव्हा त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. हा त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि याच पराभवाची शिकवण घेत त्यांनी तमिळ सुपरस्टार थलपती विजय यांच्या टीव्ही पक्षासाठी फॅन फॉलोईंगचा फायदा घेत अचूक रणनीती आखली. परिणाम काय? मे 2026च्या निवडणुकीत विजय यांच्या पक्षाने थेट 108 जागा जिंकत तामिळनाडूच्या राजकारणात इतिहास रचला. अखेर 3 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या तब्बल 30 वर्षाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत त्यांनी स्वतः पहिला ऐतिहासिक आणि वैयक्तिक विजय मिळवला. यांच्या या प्रवासावरून नेहमी लक्षात ठेवायला हवं की राजकारणात पैसा आणि रणनीती किती असली तरी जनतेची मनं जिंकायला वेळ लागतो. कारण राजकारण हा 100 मीटरचा सुसाट पळण्याचा ट्रक नाही, तर मॅरेथॉनची शर्यत आहे. जसं आपण लहानपणी पासून एक गोष्ट आहे, ससा आणि कासवाची, तीच गोष्ट राजकारणालाही लागू होते.